माननीय श्री सतीश पवारजी, आपटे वाचन मंदिराच्या अध्यक्ष माननीय सौ सुषमा दातार, संचालक, अधिकारीगण, कर्मचारीगण, पत्रकार मित्र आणि वाचक बंधू भगिनींनो, 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष व्याख्यानमाला चालते आणि 150 वर्ष वाचनालय एकेकाळी सामाजिक जीवनामध्ये व्याख्यानमालांचं अतिशय महत्त्व. त्यामुळं पुणे, मुंबई, सांगली, वाई अशा प्रकारच्या व्याख्यानमाला त्या काळात चालत असत आणि त्या व्याख्यानाला गर्दीही होत असते. एवढंच नव्हे तर व्याख्यानमालेत भाषणाला बोलावलंय म्हणजे मीही कुणीतरी आहे असं त्या वक्त्याला वाटावं, असंही त्यावेळेची स्थिती होती. पण आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये हळूहळू परंतु अतिशय वेगानं ह्यामध्ये बदल होत चाललेला आहे आणि व्याख्यानमालांचे आकर्षण कमी होऊ लागलेले आहे. अशा परिस्थितीत इचलकरंजीसारख्या ठिकाणी सलग 52 वर्षे वसंत व्याख्यानमाला आयोजित होते हे कळल्यावर खरं तर मला धक्काच बसला. तो पुरेसा नव्हता म्हणून की काय, आयोजकांनी सांगितलं की 150 वर्षांची परंपरा असलेल्या आपटे वाचन मंदिराची सभासद संख्या 5000हून अधिक आहे. तेव्हा क्षणभर माझा विश्वासच बसला नाही. जगभर, केवळ आपल्याकडेच नाही, जगभर आता ओरड चालू आहे की वाचन संस्कृतीचा लोप होत चाललेला आहे आणि असा लोप होत असताना पर्याय म्हणून स्मार्टफोन येतोय, संगणक येतोय आणि त्यामुळं हे जे आक्रमण आहे अशा आक्रमणात सुद्धा आपण 52 वर्ष व्याख्यानमाला चालवली. आज मला त्याचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सुरुवातीलाच मी व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. व्याख्यानमालेच्या प्रारंभी माझ्या 2 पुस्तकांचं या ठिकाणी मी वाचनालयाला ती दिली. मला वाटतं सुरुवातीला मी त्याच्याबद्दल सांगतो म्हणजे पुढच्या गोष्टी जरा सहजपणाने सांगणं मला सोपं होईल. चरेवेती चरेवेती याचा अर्थ आहे चालत राहा, चालत राहा. ऐत्रेय ब्राह्मण म्हणून एका ग्रंथामध्ये शरैवतीचे काही श्लोक आहेत. इंद्र राजाला सल्ला देतोय की त्यांनी कसं वागलं पाहिजे असे ते श्लोक आहेत आणि ते श्लोक त्यातला एक श्लोक असं सांगतो की ज्याप्रमाणे मधुमाशा एका फुलावरून जाऊन उडून दुसऱ्या फुलावर जातात आणि मध गोळा करतात. मध गोळा करणं किती कठीण आहे आपण विचार करा. किंवा पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती उडून जातात आणि गोड गोड फळं खात असतात आणि सूर्य
रोज सकाळी उठतो, दिवसभर चालत असतो, साऱ्या विश्वाला प्रकाश देतोय, ऊर्जा देतोय, आणि म्हणून तो सूर्य विश्ववंद्य झाला आहे. तर तुम्हाला जर सूर्यासारखं व्हायचं असेल तर तुम्हीही सूर्यासारखं चालत राहा, चालत राहा, चालत राहा, असा तो संदेश आहे. मराठीत सोपा संदेश असा, जो बसला आहे त्याचं भाग्यच बसून जातं, जो झोपला आहे त्याचं भाग्य झोपी जातं, जो उभा आहे त्याचं भाग्य उभंच राहतं, पण जो चालत राहतो त्याचंच भाग्य चालत राहतं. म्हणून चालत राहा, चालत राहा, अशा प्रकारचा दुसरा श्लोक. हे पुस्तकाचं तर, पण पुस्तकात काय आहे हे आपल्याला सांगितलं पाहिजे, आणि मग मी जो विषय आहे त्याच्याकडे जाईल. दैनिक सकाळनी महाराष्ट्रातल्या 4 मान्यवर राजकीय नेत्यांना सांगितलं की राजकीय लोकांच्या जीवनात चांगलं वाईट काय काय होत असतं, तर तुम्ही तुमचे जर असे अनुभव लिहिलेत आणि सगळ्यांनी नियमितपणाने लिहिलेत तर 4ही लोकांचे अनुभव लोकांच्या समोर येतील. आणि म्हणून तुम्ही प्रत्येकाला सांगितलं 15 दिवसातनं एक आर्टिकल लिहायचं. त्या 4 पैकी एक नाव होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय अध्यक्ष शरदराव पवार, काँग्रेसचे महामंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे, शिवसेनेचे मुंबईचे महापौर, मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी. तिघही मुख्यमंत्री होते, पण मी काही मुख्यमंत्री नव्हतो. पण जरा मीही वयाने मोठा आहे. एका दृष्टीनं पाहिलं तर ह्या तिघांच्यापेक्षा मी वयाने मोठा आहे, आणि त्यामुळं मला भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही लिहा असं सांगितलं, आणि मी त्याप्रमाणे लिहित गेलो. महिन्यातनं 2 असं ते प्रमाण होतं. असं करता करता 27 लेख मी लिहिले, आणि सकाळमध्ये त्याच्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या की बा हे चांगलं आहे, चांगलं आहे. आणि म्हणून मग त्याचं पुस्तक करण्याचा निर्णय केला. पुस्तक मराठीत झालं, पण ह्या पुस्तकाचं आता 13 भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. म्हणजे मराठी 1, गुजराती 2, हिंदी 3, इंग्रजी 4, उर्दू 5, संस्कृत 6, सिंधी 7, असमिया 8, तमिळ 9, बंगला 10 आणि 3 विदेशी भाषा, जर्मन 11, फारसी 12, अरेबिक 13. आणि ह्याशिवाय अंधांच्यासाठी जे ब्रेल लिपीमध्ये असतं, तर ब्रेल लिपीमध्येही मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशी 3 पुस्तकं, म्हणजे एकूण 16 पुस्तकं या शर्यतीची झालेली आहेत. आणि नम्रतेनं मी सांगू शकतो की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी आपले आत्मचरित्र लिहिलेले आहेत, आठवणी लिहिलेल्या आहेत, पण त्यांची अनुवाद 7-8 पेक्षा जास्त झालेले नाही आहेत. त्यामुळे हा माझा जरा 16चा चरैवेती हा एक म्हणून अगोदरच परिचय करून द्यावा, आणि त्यामध्ये जीवनातल्या आठवणी देण्याचाच एकूण कार्यक्रम होता. पुतळा तयार करायचा असेल तर त्यालाही तो पुतळा तयार करायला खूप दिवस लागतात, पण माणसाचं घडणं
हे आयुष्यभर चाललेलं असतं आणि त्यामुळं अशा घडण्यातनं काय विशेष झालं की जे आपल्याला सांगण्यासारखं आहे, असे काही निवडक अनुभव मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसऱ्याचं भाषण ऐकणं आणि त्यातनं ऊर्जा घेणं हे त्या वक्त्यावरतीही अवलंबून असतं आणि श्रोत्यावरतीही अवलंबून असतं. मी अशा प्रकारचं पहिलं भाषण ऐकलं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. मी तसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आणि उन्हाळ्याच्या दिवसात संघशिक्षा वर्ग पुण्याला चालतो आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय असा होता की स्वातंत्र्य स्थापन व्हावं म्हणून आम्ही अभिनव भारत ही संस्था स्थापन केली. आता त्याचं कर्तव्य पूर्ण झालेलं आहे, तर त्यानिमित्तानं लोकांना काय त्यांना वाटतंय आणि त्याचं विसर्जन करावं, अशा प्रकारच्या त्यांच्या भाषणाचे मुद्दे होते. आणि त्यामुळं जे स्वतः सोचलेलं आहे आणि जे खऱ्या अर्थानं शब्दप्रभू आहेत, नुसते शब्दप्रभू आहेत नाही तर नवीन नवीन शब्द निर्माण करणारे पण आहेत, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांची 3 भाषणं झाली. आणि साधारणतः संघाच्या अशा प्रकारच्या शिबिरातून कुणाला बाहेर जायची परवानगी नसते, पण सावरकरांचं भाषण आहे म्हणून आम्हाला जायला परवानगी दिली होती. तर त्यामुळं पहिलं भाषण मी त्यांचं जे ऐकलं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अशा प्रकारचं भाषण मी ऐकलं. दुसरं भाषण असंच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं ऐकलं. मी पुण्याला BCom ला होतो 50 ते 54 ह्या काळामध्ये. 1951 मध्ये मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी नवीन पक्ष स्थापन केला, भारतीय जनसंघ. आणि राजीनामा देण्याचं मुख्य कारण हे होतं की जम्मू काश्मीर हे भारतापासून जणू काही वेगळं आहे अशा प्रकारची स्थिती होती. जम्मू काश्मीरमध्ये जायचं तर बाहेरगाव प्रदेशी जाताना जसा पासपोर्ट लागतो तसं परवानग्या घ्यायला लागायच्या. आणि इतकंच नाही तर तिथला ध्वज पण वेगळा होता, तिथली घटना पण वेगळी होती आणि त्या मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री असं म्हटलं जात असं. आणि मग जनसंघाचा प्रचार करण्यासाठी म्हणून ते पुण्याला आले होते आणि विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांचं एक विशेष भाषण झालं. इंग्रजीमध्ये अत्यंत उत्तम बोलणारे 32व्या वर्षी कलकत्ता युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर झाले होते. इतका विद्वान माणूस. आणि त्यामुळं त्यांनी सगळ्यात त्यांच्या भाषणात आणि शेवट हा की देशासाठी काहीतरी करायचं आहे याचा संकल्प प्रत्येक तरुणांनी केला पाहिजे अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलं. आणि तिसरं म्हणजे भाषण म्हणायचं तर भाषण, कविता गायन म्हणायचं तर कविता गायन. अटल बिहारी वाजपेयीचं ते काही त्यावेळेला एवढे प्रसिद्ध झाले नव्हते म्हणून त्या संघाच्या शिबिरामध्ये रात्री जेवणानंतर जरा मनोरंजन, कविता गायन वगैरे असे कार्यक्रम होत असत. त्यासाठी त्यांना बोलावलेलं होतं आणि त्यामुळं रूढ अर्थानं ते भाषण नव्हे, पण त्यांनी आपल्या कविता गायल्या. आणि त्यांनी समारोप करताना जी शेवटची कविता गायली त्याचे शब्द मी आपल्याला सांगतो. ते म्हणतात, हिंदू तन मन,
हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय, मैं एक बिंदु, मैं एक बिंदु, परिपूर्ण सिंधु है यह मेरा हिंदू समाज, मेरा इसका संबंध अमर, मैं व्यक्ति और यह है समाज, इससे मैंने पाया है तन मन, इससे मैंने पाया है जीवन, मेरा तो बस कर्तव्य यही, कर दो सब कुछ इसके अर्पण, अशी ती अटलजींची कविता होती. आणि त्यामुळं या तीन गोष्टींचा जो एक मनावरती परिणाम झाला, त्यावेळेला मनात असं होतं की बा आपण असंच काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीतून मी राजकारणामध्ये जनसंघाचा सभासद झालो. प्रगती LLB जी गोष्ट आहे त्याची काळजी आम्ही घेऊ. पत्नीनं सांगितलं की मला माहिती आहे राजकारणात कसं होतं काय होतं. तिचे वडीलही सावरकरांचे अतिशय भक्त होते. सावरकरांच्यावरती जी केस झाली होती ती पुण्याहून भोपटकर आणि मुंबईहून धारप, माझ्या सासऱ्यांचं नाव धारप, हे सगळे त्याचा पाठपुरावा करत होते. आणि त्यामुळे स्वाभाविकता राजकारण म्हणजे काय आहे याचा तिलाही हे होता. तिनं फक्त एक अट घातली की मला नोकरी करायची परवानगी द्या. ती BA झालेली होती. आम्ही परवानगी दिली. मग BEd केलं. शिक्षक म्हणून तिने आयुष्यभर नोकरी केली. ह्या प्रत्येक गोष्टीतनं काही ना काही शिकायला मिळतं की. आणि तिनं सांगितलंही हे की नाहीतर तुम्ही काय करता. चौपाटीला आमचं ऑफिस होतं खेरा कंपनीचं, की सकाळी 8:30ला लोकलनी जाता, तुमचं ऑफिस 10 ते 6, तुम्ही अकाउंटंट आहे म्हणजे मग संपायला कधी कधी 6:30 7, मग ग्रँट रोडहून गोरेगावला यायला 8 8:30, आणि मग त्यानंतर उरलेल्या वेळात जनसंघाचं काम. आमच्या ओकाने असं सांगितलं, भागवताने असं सांगितलं की रामभाऊनी जर पूर्ण वेळ करायचं होतं तर त्यांना घरात खूप वेळ मिळेल. ते म्हणाल माहिती आहे हो घरात किती वेळ ते देतात, पण असं काम करत असताना सहकार्य, आणि हे सहकार्य मुंबईसारख्या ठिकाणात की जिथं मी, माझी पत्नी आणि 2 मुली यांच्याशिवाय आमच्याकडं पैशाचा कुठला सहभाग नाही. त्यातनं एक असं की माझ्या पत्नीकडूनही माझ्या कामामध्ये फार चांगलं असं योगदान मिळालं. तुम्ही सगळे इथे वाचणारे आहात आणि वाचणारे असल्यामुळं गदी माडगूळकर आणि शंकर खरात यांची आत्मचरित्र सामान्यतः तुम्ही वाचली असतील असं मला वाटतं. ते कारण ह्याचं मी हे सांगतोय की अशासाठी सांगतो की माझ्यावरती कुणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, मार्गदर्शन केलं. त्यामध्ये सगळ्यात जास्त माझ्याबद्दल जर मला कोणी मार्गदर्शन केलं असेल तर ते माझ्या वडिलांनी केलं. ते त्या काळात MABT होते, परंतु इंग्रज सरकारची नोकरी करायची नाही म्हणून त्याने औंध संस्थांमध्ये शिक्षकाची नोकरी घेतली आणि आटपाडी या गावी मुख्याध्यापक म्हणून ते काम करत होते. माझं सगळं शिक्षण शाळेचं आटपाडी इथं झालेलं आहे. 90 वर्षाची बऱ्याच वेळेला टिंगलही होते, पण मी 90 वर्षाचं
गुपित तुम्हाला सांगून टाकतो. आणि बघा, तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्याला हे झेपेल तर बघा, किंवा तुमच्या मुलांना झेपेल असं वाटलं तर तेही बघा. आणि आमच्या शाळेत औंधचे जे राजे होते, जसं आपल्या इथले राजांचे काही आवडी होत्या, तसे औंधच्या राजाच्या पंतप्रधान पंतसचिव 2 आवडीचे होते. एक म्हणजे त्यांना व्यायामाची अतिशय आवड होती. रोज 25 नमस्कार आणि शाळेच्या दुपारच्या सत्रात शेवटचा तास हा खेळाचा. आणि ते जाऊन घरी मी गेल्यानंतर मग संध्याकाळच्या शाखेला, संघाच्या शाखेला जाणं आणि पुन्हा तिथेही खेळाचा उत्साह. त्यामुळं माझे जे 90 गाठले गेलेले आहेत ते सूर्यनमस्कारामुळं गाठले गेलेले आहेत. आणि एक उत्तम प्रकारचं जीवन मला त्यामुळं करता येतं. शरीराचे नुसतं विचाराचे घडण पुरत नाही, त्याला शरीराची पण घडण असली पाहिजे. आणि जर शरीर तसंच मजबूत असेल तर मग विचारांच्या ज्या भरारे असतात त्या अनुषंगानं माणूस काही ना काही करायचं करू शकतो. पण जर शरीरच चांगलं नसेल तर मग कल्पना येऊन काही उपाय, मी काहीच करू शकत नाही, अशा प्रकारची एक वैफल्याची भावना त्याच्या मनात येत राहते. आणि त्या भूमिकेतनं 11 वर्ष सूर्यनमस्कार घातल्यानंतर तुम्ही सांगा मी 90पर्यंत जाणार नाही तर काय होणार. आणि त्यामुळं शरीर चांगलं पाहिजे. आणि मला आता थोडा परिचय झाला तुमच्या कार्यवाहांचा, आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही बसूनच व्याख्यान करणार ना. मी म्हणलं बाबा तुम्ही मला विचारायचं तुम्ही कसं करणार व्याख्यान. तर मी अजूनही उभं राहूनच व्याख्यान करतो आहे, म्हणजे हात पाय सगळे ठीक आहे. आणि कॉलेजमध्ये असताना तर आणखीन कमाल झाली. कॉलेजमध्ये असे दोस्त मंडळी मिळाले की मलखांब आहे, बास्केटबॉल आहे, म्हणजे ज्यामुळे शरीर काटक होतं. अशा प्रकारचे व्यायाम करण्याचा लाभ मला होत गेला. आणि त्यामुळं एका दृष्टीने माझं शरीर कणखर झालं, काटक झालं. मनाच्या दृष्टीने जीवन कसं पुढं जायचं. मी सांगितलं आपल्याला की मी BComसाठी पुण्याला होतो, पुरण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये. आणि आम्हाला अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग हे शिकवायला प्राध्यापक कीर्तने म्हणून होते. ते आठवड्यातनं 2 दिवस मुंबईहून हे शिकवायला येत असत. त्यावेळेला महाराष्ट्रात फक्त 3च कॉमर्स कॉलेजेस होती. 2 मुंबईला, एक पोद्दार आणि एक सिडनॅम, आणि 3रं BMCC पुण्याला. तर 4 वर्ष त्यांनी आम्हाला फार चांगल्या पद्धतीने शिकवलं. आणि शेवटच्या तासाला ते म्हणाले मी तुम्हाला खूप शिकवलेलं आहे, तुम्हाला त्यातल्या त्यात मर्कंटाईल लॉसुद्धा शिकवलं आहे वगैरे वगैरे. आणि तुम्हाला जे शिकवलं आहे ते समजा आठवलं नाही तर कुठं बघायचं हे तुम्हाला आता नक्की समजतं. आणि म्हणून त्याची मला चिंता नाही. पण मी आज तुम्हाला 4 मंत्र देतो, आणि ते मंत्र जर तुम्ही व्यवहारात वापरले तर तुमची चांगली प्रगती होईल जीवनामध्ये. आणि ते 4 मंत्र तर इतके सोपे. त्यातला पहिला मंत्र होता स्माईल 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 अँड स्माईल. बस मुस्करात हसत राहा. त्याचा चेहरा हसत आहे, त्याच्याकडे स्वाभाविकपणानं माणसं येतात आणि वाढत जातात.
आणि म्हणून नाहीतर काही लोक असे आहेत की कोण आला समोरनं टाळणं जाणीवपूर्वक हा भाग वेगळा. पण कोणाचं स्वागत करायचं तर ते जरा हसून प्रेमाने केलं पाहिजे, तर तुमच्या व्यक्तित्वाचा विकास होईल. केव्हा हसायचं नाही हेही लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर घरी गेल्यावर आई वडिलांचं भांडण चाललेलं असायचं आणि त्यावेळेला स्माईल करायचं आणि सांगायचं की राम नाईकांनी सांगितले हसत राहा हसत राहा. तर त्यामुळं केव्हा हसायचं नाही हेही तितक्याच महत्त्वाचं. दुसरा त्यांनी गुरुमंत्र दिला, ॲप्रिशिएट ॲप्रिशिएट अँड ॲप्रिशिएट. कोणी चांगलं काम करतोय तर त्याचं कौतुक करायला शिका. कधी कधी चांगलं काम केलं पण आम्ही त्याचं कौतुक केलं तर तो चढून जाईल असले कल्पना मनात न आणता जसं कौतुक करण्यासारखं त्याने केलं आहे त्याचं कौतुक केलं तर त्याला प्रोत्साहन मिळतं. आणि असं जो करेल त्याच्या भोवतीच जास्त लोक जमतात. आणि म्हणून आपल्या व्यक्तित्वाच्या विकासातला दुसरा महत्त्वाचा मंत्र त्यांनी सांगितला, नेहमी मनात सकारात्मक भाव असले पाहिजे. अहो घरी गेले आणि आईने भजी केलेली आहे आणि जेवता जेवता आपण पहिला घास खाता जर आईला म्हटलं की आई आज नेहमीपेक्षा भजी चांगली झाली आहे, तर त्या आईलाही वाटतं की माझ्या पोराला आता चव कळायला लागलेली आहे. आणि म्हणून कौतुक करणं हा एक महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितला. तिसरा मंत्र त्यांनी सांगितला की डोंट बिलिटल अदर्स. तुम्ही कुणाला बिलिटल म्हणजे तुच्छ पाहणे, अपमान करणे. तर तुम्ही कुणाला तुच्छ लेखू नका. जर एखाद्याने चूक केली असेल तुमच्यापैकी तर त्याला आपण आता ऑफिसर आहोत म्हणून 10 जणांच्या समोर त्याला दम भरायचा म्हणजे तो तुमचा शत्रूच होणार. आणि खरंच तुम्हाला त्याची सुधारणा करायची असेल तर जर त्याला एकट्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं की अरे बाबा रे तू हे करतोस हे बरोबर नाही आहे, तर त्यालाही वाटेल की बाबा हे सांगतायत ते माझ्या भल्यासाठी सांगतायत. आणि म्हणून कुणाला तुम्ही तुच्छ लेखू नका हा तिसरा सिद्धांत. आणि चौथा सिद्धांत सांगितला की देर इज ऑलवेज ए बेटर वे ऑफ डुईंग थिंग्स. आपण जे काही काम करतो ते अधिक चांगलं कसं होईल हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि असं लक्षात ठेवून जो काम करतो तोच पुढे जातो. तशी आत्ता उदाहरण देण्याची आवश्यकता नाही, आपल्याला याचा अर्थ सहजपणाने लक्षात येतो. आणि त्यामुळं आपलं जीवन वागणं सकारात्मक पाहिजे हा फार मोठा सिद्धांत त्यांनी आम्हाला सांगितला. आणि नंतरच्या राजकीय जीवनामध्ये मी सांगितलं की मला पूर्ण वेळ काम करा म्हणून सांगितलं. तर 69 ते 78 अशी 9 वर्ष मी पूर्ण वेळ काम केलं. ह्यामध्ये एक आणीबाणी येऊन गेली आणि आणीबाणीतली स्थिती तरुणात तेवढी माहिती नसेल, पण बाकी आपल्यापैकी जे थोडेसे 50च्या वरचे आहेत त्यांना आणीबाणीमध्ये काय होतं ते सगळ्यांनी अनुभव केलेला आहे. आणि त्यामुळं आणीबाणीच्या त्याच्यात मी जनसंघवाला
नंतर समाजवादी पक्षाचे एक नेते, संघटना काँग्रेसचे एक नेते, असे आम्ही तिघं मिळून मुंबईतले आंदोलन, पत्रकं, सत्कार, हे त्यांच्या घरी माणूस तुरुंगात गेला आहे, त्याला काही आर्थिक मदत पाहिजे वगैरे वगैरे अशा प्रकारची जबाबदारी. आणि स्वाभाविकपणानं जे तुरुंगात गेलेले जास्त होते ते भाजप, विद्यार्थी परिषद म्हणजे संघ कुळातलेच जास्त होते. त्यामुळं हे काम अतिशय अवघड. आपण सापडायचं तर नाही, काम तर करत राहिलं पाहिजे. आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये परिस्थिती अशी झाली की एक दिवस मी आणि माझे एक आणखीन सहकारी होते, बर्माशेल कंपनीमध्ये नोकरी करत असत, आणि त्यांच्या कंपनीत जर सत्याग्रह केला तर त्यांना नागरिकने काढून टाकलं असतं. म्हणून बबनराव कुलकर्णी त्यांचं नाव. आम्ही दोघं रोजचं पत्रक बनवायचं, मग स्टेन्सिल्सनी लिहायचं, मग ते काढायला द्यायचं, प्रिंटिंग करायला द्यायचं, ते वेगवेगळ्या मार्गाने सगळं करायचं. अतिशय डोक्यावरती ताण असायचा की कुणी कुठं पकडलं तर काय होईल. आणि मग एके दिवशी असं मी हे तयार केलं. मी मुंबईमध्ये संबंध मुंबईमध्ये स्कूटर वापरत होतो, तर मी त्यांना स्कूटरवरनं बबनराव कुलकर्णींना दादर स्टेशनवर सोडलं. ते मुलुंडला राहायचे आणि मग ते मध्य रेल्वेच्या गाडीत बसले. मी स्कूटरवरनं गोरेगावला घरी गेलो. कपडे वगैरे काढून हातपाय धुतोय तोपर्यंतच फोन आला की बबनराव कुलकर्णींना गाडीतच हार्ट अटॅक आला. आता हार्ट अटॅक आला आणि त्यांना आता घेऊन गेलेले आहेत हॉस्पिटलमध्ये, मृत्यू आलेला आहे. पुढे काय करायचं असा जो भाग आहे तो माझ्या काय म्हणतात पायाखालची जमीनच हादरली किंवा काय जे म्हणून आता करायचं काय. कारण सगळं प्रिंटिंग मटेरियल त्यांच्याजवळ होतं. आणि मग त्यांच्या शेजारी शरद चव्हाण म्हणून रेडिओमध्ये काम करणारे एक निवेदक होते. आपण जुन्या माणसांनी मी शरद चव्हाण बोलतोय तर बातम्या ऐकल्या असेल. सरकारी नोकर असं मला माहिती होतं की बबनराव कुलकर्णींच्या शेजारच्या ह्याच्यात आहे, परिचय चांगला होता. मी त्यांना सांगितलं बाबा असं झालं, बबनरावांच्या सर्कीत तशीच एखादी बॅग घेऊन तुम्ही जा, बॅगेची बदली कशी होते ते बघा. आणि त्या माणसांना सरकारी नोकरी असताना ती गेले, बॅग बदली केली आणि घेऊन आले. आता हे जीवन जवळजवळ 2.5-3 वर्ष आणीबाणीच्या काळात, पण त्यामुळं कुठलीही अडचण आली तरी आपण नामोहरम व्हायचं नाही, तर तोंड द्यायचं. अशा प्रकारची जी एक वृत्ती तयार करायला पाहिजे अशी निर्माण झाली. आणीबाणीच्या नंतरचा राजकीय कार्यकाळ आपल्याला माहितीच आहे. जनता पार्टी बनली, सगळे पक्ष एकत्र आले, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि आपलं सरकार सुरू झालं. त्याचा एक आनंद. आणि महाराष्ट्राचं विधानसभेची निवडणूक त्याच्यानंतर 5-6 महिन्यांनी. तेवढ्यात जनता पक्षात भांडणं वगैरे सुरू झाली आणि शेवटी जनता पक्षाचे जे अध्यक्ष होते त्यांनी अटलजींना सांगितलं की सगळ्यांचं मत, बहुसंख्य लोकांचं मत असं आहे की तुम्ही एकतर जनता पार्टीमध्ये राहा, जनसंघाशी संबंध तोडा, आणि जनसंघाशी संबंध तुम्हाला तोडायचे नसतील
तर मग तुम्ही बाहेर राहा. त्यावेळेचं जे वातावरण होतं आणि असं ऐकल्यानंतर अटल बिहारींची काही माहिती आपल्याला मी जाता जाता जरूर सांगणार. ते प्रवक्ते सगळ्या कार्यकर्त्यांच्याशी चर्चा कार्यकारिणीच्या होऊन हे आपल्याला मान्य नाही आहे, आपण त्याप्रमाणे कळवायचं की आम्हाला काही हे मान्य नाही आहे, आम्ही पक्ष सोडून जातो. आणि अटलजींना त्यांना सांगितलं की आमचा आणि संघाचा संबंध आई आणि मूल यांचा जसा असतो तसा आहे. आणि तुम्ही तर आमचे 2 वर्षाचे साथी आहात, त्यामुळं आम्ही आईला सोडून जाऊ शकत नाही. आणि मग त्यातनं मग भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. आता हे प्रत्येक निर्णय त्या त्या वेळेला अतिशय एका दृष्टीने त्रास देणारे, पण अटलजीने हे वाक्य केल्यानंतर सगळे जे होते ते इतके खुशीनं आनंदात आले की चला आता आपण यातनं सुटका झाली. कारण जी वाहनं वगैरे चालायची त्यामुळे. त्यानंतर विधानसभेची निवडणूक आली मुंबईची, महाराष्ट्राची. तर मी मुंबईचा जनसंघाच्या नंतर जनता पक्षामध्ये जनता पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष बनलो होतो. मला सगळ्यांनी बाबा तुम्ही अध्यक्ष असं केलं. पण त्यानंतर मग हे असं सगळं प्रकरण झाल्यानंतर मला माझ्या वरिष्ठांनी अटलजी, अडवाणीजी, नानाजी देशमुख म्हटलं रामू आपल्याला तुम्ही आता निवडणूक लढा विधानसभेची. कारण आता काही आपण जनता पार्टीमध्ये पूर्वीसारखे राहू शकणार नाही आहोत. आणि जनसंघ ज्या वेळेला पूर्ण वेळ करणाऱ्यांचं काम लक्षात ठेवत होतं तसं काही जनता पार्टीत होणार नाही. आणि तुम्ही निवडणूक लढवा. 6 महिन्यानं ती निवडणूक आली आणि मी बोरिवलीमधून विधानसभेच्यासाठी फॉर्म भरला. मुंबईमध्ये मला 65,000 मतं मिळाली आणि ती सगळ्यात जास्त मतं होती. असा एक विजय झाला आणि सगळीकडे आनंदी आनंद. पण खरा जो कार्यकर्ता असतो किंवा ज्याला सवय असते तो प्रत्येक केंद्रावरती किती मतं मिळाली तेही पाहत असतो. आणि मला तर एका केंद्रावर फक्त 2च मतं मिळाली होती. एवढं मुंबईभर सगळं. आणि दुसऱ्या एका केंद्रावरती फक्त 3 मिळाली. कसं असं आहे पाहिले यादी. म्हटलं ही मला माहिती आहे, आपण 2 दिवसांनी जाऊ. तर ती कुष्ठपीडितांची वस्ती होती. मी आणि माझे सहकारी गेलो तिथे. बाकी सगळ्यांनी मतं दिली, तुम्ही का आम्हाला मतं नाही दिली? म्हणाले आम्ही तुम्हाला काय सांगू, आम्हाला इथे येऊन सांगण्यात आलं की तुम्ही जर राम नाईकाला मतं द्याल तो पक्का संघवाला आहे आणि मग तो तुम्हाला भीक मागू देणार नाही. भीक मागणं हा गुन्हा असतो, पण तरी भीक मागत असतात, तर भीक मागून देणार नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही इथं जे बेकायदेशीर दारू बनवता ना ती बनवून देणार नाही. फुकटचं माराल अशा प्रकारचा प्रचार केला असं ते मोकळेपणाने सांगितलं. मनात एक विचार असा येऊ शकतो की 2 मतांचाच प्रश्न आहे ना, ज्यांना जाऊन 65,000 मतं मिळाली. पण मला त्यावेळेला दीनदयाळ उपाध्यायांच्या
भाषणाची आठवण झाली. त्यांनी जीवनामध्ये राजकारणामध्ये सुद्धा काम करताना शेवटच्या माणसाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि असं जर आपण करू तरच आपण पुढे जाऊ. आणि म्हणून मी ठरवलं की या क्षेत्रात आपण काम करायचं. अधिक वेळ लागू नये म्हणून मी थोडक्यात सांगतो. त्याप्रमाणे मी कुष्ठपीडितांना मदत करायला लागलो. मग माझ्याकडे मुंबईचे कुष्ठपीडित आले, महाराष्ट्राचे आले, बाहेरचे अन्य प्रदेशातले, सगळ्यांची मिळून एक संघटना झाली. मी त्याचा अध्यक्षही बनलो. पण हा कुष्ठपीडितांचा आजार खरं म्हणजे तो संसर्गजन्य नाही आहे. पण कोणी आपल्या भावाला जर कुष्ठपीडित झालाय तर त्यालाही घरातनं बाहेर काढ. आणि म्हणून काय करायचं तर आम्ही संसदेला अर्ज करायचं ठरवलं. आता संसदेला अर्ज करायचं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल. सरकारवरती कुणाचा हात चालतो तर लोकसभा आणि राज्यसभा. तर जर सरकार काम करत नसेल तर तुम्ही आपल्या दुःखासाठी लोकसभेत किंवा राज्यसभेत अर्ज करू शकता. मग तिथे एक पिटिशनची कमिटी असते. ती मग ते सगळं पाहून तोरे काढून आणि मग साधारणतः 7-8 महिन्यामध्ये त्याचा रिपोर्ट देते. आणि तो रिपोर्ट पार्लमेंटमध्ये दिला जातो. आणि वर्षानंतर किती काम त्यातलं झालं हेही बघितलं जातं. ॲक्शन टेकन रिपोर्ट असं त्याला तिथल्या भाषेमध्ये म्हणतात. आणि असा ॲक्शन टेकन रिपोर्ट तर मी सांगतो, आपल्याला आश्चर्य वाटेल. मी ज्यावेळेला पहिल्यांदा वसंतदादा पाटील त्यावेळेला मुख्यमंत्री होते, एक 6-7 कुष्ठपीडितांना घेऊन त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यावेळेला कुष्ठपीडितांना जेवणासाठी भत्ता म्हणून महिन्याला 30 रुपये देत असत. मी दादांना म्हटलं की दादा कसं 30 रुपये त्या आपण जेवायचं. पण त्याची तिने 30चे 300 केले. पण हा ज्या वेळेला रिपोर्ट आला तर मध्ये 2-3 वर्ष गेली होती. त्यामुळं त्या कमिटीने निदान 1000 रुपये दिले पाहिजे अशा प्रकारची शिफारस केली. त्यामध्ये निदान हा शब्द वाटला. त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकला तर जरूर द्या. मी उत्तर प्रदेशचा राज्यपाल होतो आणि त्यावेळेला हा प्रकार झाला. आणि त्यावेळेला तिथे सरकार होतं पक्षाचं. अखिलेश यादव हे मुख्यमंत्री होते. तर ते काय करतील, स्वाभाविकपणानं लोकांच्या मनाचे हे भाजपवाले आणि हे काही यांचं जमायचं नाही वगैरे. पण मी अखिलेश यादवनं सगळी कहाणी सांगितली आणि म्हणलं तरी निदान म्हटलं. आता त्यालाही 5 वर्ष झालेली आहे. तर तुम्ही निदान 2500 रुपये तरी द्या. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. अखिलेश यादवने सगळ्या कुष्ठपीडितांना 2500 रुपये मासिक देण्याचं मान्य. आणि आता हिंदुस्थानात जवळजवळ सर्व प्रांतामध्ये आणि ज्या ठिकाणी संपन्न अशा महानगरपालिका आहेत त्याही आपल्या वतीनं 2500 रुपये देतात अशी स्थिती आहे. त्यामुळं माझ्या दृष्टीने त्या 2 मताची किंमत ही आहे
की साऱ्या हिंदुस्थानभर कुष्ठपीडितांची एक मी मांडू शकतो. त्यामुळे ह्यातनं कामाचा जो आनंद मिळतो आणि असं पाहिल्यानंतर मी तर खुश झालोच, पण बाकीच्यांनाही वाटलं अरे राम नाईकांनी असं केलं, आपण तर काही असं केलं पाहिजे. पनवेल नगरपालिका ही सध्या महाराष्ट्रातली सगळ्यात, तुमची एकेकाळी पालिका ही अशीच सगळ्यात जास्त संपन्न होती पालिका, पण आता मी महापालिकेचं बोलतोय. आणि ते सध्या सगळ्या कुष्ठपीडितांना महिन्याला 4,500 रुपये पोषण भत्ता म्हणून देत आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्यासाठी घरं बांधण्याची जी योजना आहे, गरिबांच्यासाठी घरं बांधायची पंतप्रधानांची योजना होती ना, त्यात काहीतरी कारणाने कुष्ठपीडितांचं नाव राहून म्हणजे कॅटेगरी राहिली होती. मी सांगितलं पंतप्रधान बाबा असं आहे, तेवढं बरोबर आहे कुष्ठपीडितांच्याकडे. आणि त्यामुळं उत्तर प्रदेश असताना मी प्रत्येकाला 4,000 रुपये किमतीचं घर, तिथे इलेक्ट्रिसिटी मोफत, पाणी मोफत आणि गॅस मोफत अशा प्रकारचं करू शकलो. आणि म्हणून केलेल्या कामाचा जो आनंद आहे तो अशा प्रकारचा आहे. आणि पनवेल नगरपालिकेनं घरंही बांधायला, महापालिकेनं घरंही बांधायला सुरुवात केलेली आहे. सध्या किंवा अनेकदा विपक्ष, माझा आवाज येतोय ना नीट? हां, मग काय 90 वर्ष आहे म्हणून मी सांगितलं ना. तर विरोधी पक्षात असताना सुद्धा आपण काही काम करू शकतो. आपण सगळे नियम समजले पाहिजेत, लोकांच्या भावना समजल्या पाहिजेत. तर अशी मी 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगतो की बाबा हे सरकारचं खरं म्हणजे काम. पण मी असं जे पहिलं काम सुचवलं त्याची प्रक्रियाही सांगतो. संसदेमध्ये किंवा विधानसभेत सुद्धा जे बोललं जातं ते दुसऱ्या दिवशी टाईप करून त्या सभासदाकडे येतं आणि त्यात काही टायपिंगच्या चुका असल्या त्या दुरुस्त कराव्यात अशी त्यातली कल्पना असते. मी शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवशी माझ्याकडं आलं त्याप्रमाणे माझं नाव टाईप झालं होतं राम नायक आणि मतदारसंघाचं नाव दिलं होतं उत्तर बंबई. मी अध्यक्षांच्याकडे गेलो आणि सांगितलं अहो हे 4 शब्दामध्ये 2 चुका आहेत, कसं काम करायचं? काय म्हणले? त्यानं सांगितलं की बाबा हे उत्तर बंबई आणि त्याचं नायक, तर म्हणाले नायकचा नाईक मी करेन हे मला माहिती आहे, पण आम्ही सुद्धा बंबई म्हणतो आणि बॉम्बे शिकलेले लोकही म्हणतात. मला अध्यक्ष सांगतात तसं. म्हटलं ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण माझं म्हणणं ऐकून घ्या ना. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही शिकलेले आहात, मी शिकलेलं आहे. म्हटलं व्याकरण, सर्व भाषामधल्या व्याकरण तुम्ही काढा. आणि व्याकरणाचा नियम असा आहे की जे विशेष नाम असेल त्याचा अनुवाद होऊ शकत नाही. त्यामुळं माझ्या गावचं नाव मुंबई आहे, तर हे हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये मुंबईच असलं पाहिजे. ते म्हणाले मी पार्लमेंट पत्र करू शकतो, पण बाकीच्यासाठी सरकारकडे गेलं पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे ना, झालं ते घेतलं, पुढं चाललं. आणि मग 6 वर्षानंतर, तर मी पाठपुरावा करत होतो, 6 वर्षानंतर 15 डिसेंबर 1995ला केंद्र सरकारने हे मान्य केलं की बॉम्बे आणि बंबईच्या ऐवजी मुंबई हे एकाच भाषे सगळ्या राहील. आता मी विरोधी पक्षात असताना करून घेऊ शकलो. आणि त्यामध्ये
हा जो आनंद आहे की बाबा हे झालं रे झालं, की तुम्ही पाहिलं असेल बंगलोरचं बंगळुरू झालं, मद्रासचं चेन्नई झालं, त्रिवेंद्रमचं तिरुवनंतपुरम झालं, कलकत्त्याचं कोलकाता झालं, अशी गावं बदलली आपल्याला माहिती आहे. मी ज्यावेळेला उत्तर प्रदेशात राज्यपाल होतो त्यावेळेला आम्ही इलाहाबादचं प्रयागराज केलं. हजारो वर्ष प्रयागराज हे नाव आहे आणि म्हणून इलाहाबादचं प्रयागराज केलं आणि फैजाबादचं अयोध्या केलं. म्हणजे अयोध्याचं मध्ये राम मंदिर जरी झालं असं तरी त्याच्या लँड रेकॉर्डवरती आणि समोरचा असू द्या किंवा भाजपचा खासदार असू द्या तर त्याची खून करेल. रामनेकांच्याकडे बोट दाखवून मग त्याच्या लक्षात यायचं की बाबा बॉम्बे नाही म्हणता मुंबई म्हणायला. आता हे अटेलजी साधारणतः किती वेळ बोलायचं? सगळं मिळून अर्धा तास, अजून अर्धा तास. तर हे त्याची कारणं काय? तर उपेक्षा, ढिलाई ही त्याची कारणं आहेत. मग आता सरकार काय करणार? तर त्याला उत्तर आम्ही आता पुन्हा एक नवं परिपत्र सगळ्या राज्यांना पाठवू आणि हे होईल अशा प्रकारचं. हे वाचल्यानंतर मला भयंकर संताप आला. म्हणजे काय म्हणजे पार्लमेंट आहे, आपण राष्ट्रगीत म्हणजे घटना समितीने राष्ट्रगीत बनवलं आहे आणि आपण अशा पद्धतीनं पाहतो पार्लमेंटमध्ये. असं आपल्याला एखादं उत्तर पसंत नसलं तर एक व्यवस्था असते, त्याला हाफ ॲन आवर डिस्कशन म्हणतात. तुम्ही नोटीस देऊ शकता आणि मग त्याच्यावरती आपले विचार मांडू शकता. मी त्याप्रमाणे नोटीस दिली आणि नोटीस दिल्यानंतर मी सांगितलं की आपल्याला खरं म्हणजे लाज वाटायला पाहिजे की घटना समितीने जनगणमन हे राष्ट्रगीत म्हणून मान्य केलं. त्यावेळेला मतभेद होते खरं म्हणजे वंदे मातरमला व्हावं म्हणून, पण आता त्या मी तपशिलात जात नाही. तर घटना समिती चर्चा झाली. मग राजेंद्र प्रसाद त्यावेळेला अध्यक्ष होते आणि अध्यक्षाचं काम असतं दोघांचं हे करायचं. तर त्यांनी त्या ह्याच्यात रुलिंग दिलं की पंतप्रधान म्हणतायत म्हणून जनगणमन हे आपलं राष्ट्रगीत राहील, पण वंदे मातरमलाही तितकाच मान सन्मान दिला जाईल. हे रेकॉर्डवरती आहे. आणि त्यामुळे मी हे सगळं मांडलं. अडवाणी तर त्या दिवशी समितीची पुस्तकच घेऊन आले होते इतके त्यावेळेला राजेंद्र प्रसाद कसं म्हणले. आणि असं हे सगळं झाल्यानंतर आणखीन काही जणांनी भाषणं वगैरे केली. त्यावेळेला जे मंत्री होते ते अतिशय चांगले पार्लमेंटरीयन आणि मग उत्तर द्यायची त्यांच्यावरती वेळ आली. तर त्यांनी उत्तर दिलं, म्हणाले आम्हाला ही कल्पना मान्य आहे, पण अध्यक्ष महाराज हा तुमच्यासाठी प्रश्न आहे की या सभागृहात गायचं की गायचं नाही. असं म्हणून त्यांनी आपली मोकळी करून घेतली. मी अध्यक्षांना म्हटलं, मग अध्यक्ष म्हणाले नाही, दिस इज ॲश्युरन्स आणि ॲश्युरन्स कमिटी असते आणि मी याचं पाहिन की हे होईल. आणि मग त्याप्रमाणे सगळी चर्चा झाली आणि ती चर्चा झाल्यानंतर जवळजवळ 5 वर्षांनी प्रत्येक अधिवेशन सुरू होताना जनगणमन गायलं जाईल
आणि शेवटच्या दिवशी वंदे मातरम घ्यायला जाईल अशा प्रकारचा निर्णय झाला. आणि मला असं वाटलं माझ्या आयुष्यातला हा खरं म्हणजे सुवर्ण क्षण आहे की मी एका छोट्या गोष्टीतून हा प्रश्न उपस्थित केला आणि आता याच्या पुढं पार्लमेंट राहते आहे. त्यामुळं अशा अनेक घटना होत असतात आणि त्या घटना आपण जर अभ्यास करून पाहत असलं तर बरंच होतं. आणि तुम्हालाही मला वाटतं की मी सांगतो त्याच्यानं वाटतं असेल एका दृष्टीने पाहिलं तर हे सोपं आहे, पण त्या मंत्र्यांनी उत्तर दिलं ते किती महत्त्वाचं आहे. अध्यक्ष तुम्हाला सांगतायत ते तुम्ही ठरवा, आपलं त्यांनी सोडवणूक करून घेतली. हे पार्लमेंटचं डिबेट सध्या होत नाही आहे. हा एक वेगळा प्रश्न आहे, पण आत्ताची जी स्थिती आहे ती अशा प्रकारची. दोन गोष्टी आणखी झोपडपट्ट्यामध्ये आणि मुंबईत एकेकाळी 60% मुंबई ही झोपडपट्टीत वसत होती आणि त्यामुळं तिथं संडास असले तरी ते गलिच्छ असायचे आणि मोठ्या मोठ्या झोपडपट्ट्यातून सकाळी कामावर जाणारे पुरुष टॉयलेटला जात आहेत आणि तिथल्या महिला संध्याकाळी टॉयलेटला जात आहेत अशा प्रकारची स्थिती. कुठं जाणार? आणि यावरती मी एक उपाय सुचवला की म्हणून मी उपाय सुचवतो, जेवढी जमीन आहे ना त्या जमिनीवरती 2 मजली संडास बांधा. आता मी हे मीटिंगमध्ये सुचवल्यानंतर मंत्रालय जरा एकदम अहो 2 मजली संडास म्हणजे का नाही हो, 10 मजल्याची इमारती बांधताय, त्यात 4 खोल्यांचा एक प्लॉट असतो आणि त्यातल्या प्रत्येक खोलीमध्ये टॉयलेट असते. तर इथं गरिबांच्यासाठी 2 मजली बांधलं आणि वरती महिला जातील, खाली गरीब जातील, पुरुष जातील आणि मग जे अनेक गोष्टी होत असतात त्यातनंही मुक्तता मिळेल. आणि तुम्ही कुठे मुंबईला गेलात तर पहा, काही झोपडपट्ट्यात तुम्हाला असे 2 मजली संडास पाहायला मिळतील. आणि एक नवीन कल्पना, खरं म्हणजे यात काही नवीन आहे का? तर आपण इतकी मोठी घरं बांधतोय, काही नवीन नाही. पण केल्याचा ज्या दिवशी त्या संडासाचं उद्घाटन झालं त्यावेळेला तिथल्या सगळ्या महिला जणू काही त्यांच्या घरात लग्नच आहे अशा प्रकारचे कपडे वगैरे नेसून आलेल्या होत्या. असं हे होत असतं. आणि म्हणून उपेक्षित वर्ग, पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी जे म्हटलं की अंत्योदय, त्या उपेक्षित वर्गाकडे लक्ष असलं पाहिजे आणि ते काम करताना जे समाधान मिळतं ते अपूर्व असतं, असं त्यातला मुद्दा. आणखीन एक असंच, तुम्ही मुंबईला केव्हा ना केव्हा गेला असाल. मुंबईमध्ये एक खाडी आहे, मारवे म्हणून गाव आहे, तिथं खाडी आहे आणि त्यातनं पलीकडे गेलं की गोराई आणि मनोरी अशी 2 खेडी आहेत मुंबईतलीच आहे. पण ते पलीकडचे आहेत म्हणून त्यांना मुंबई महापालिका पाणी पुरवत नव्हती. कारण कसं तिथं खोदलं पाणी तर मचूळ लागतं. म्हणजे सामाजिक परिस्थिती अशी झालेली होती की तिथल्या मुलांना मुलीच सांगून येत नव्हत्या. कारण लग्नानंतर काय करायचं तर फक्त पाणी भरायचंच काम करत राहायचं, अशा प्रकारची तिथं स्थिती होती. पेट्रोलियम मंत्री होतो मी, मार्ग काढला. मी इंडियन ऑइल कंपनीच्या चेअरमनना विचारलं. पहिल्यांदाच मी मुंबई हायवरच्या तेलाच्या विहिरी पाहायला गेलो होतो. म्हटलं हे सगळं पाहिलं की तेल कसं निघतंय, गॅस कसा निघतोय, पण हे तुम्ही पोचवता कसं किनाऱ्यापर्यंत? आणि किनाऱ्यापर्यंत म्हणजे मुंबईच्या पलीकडे उरळला. म्हणून म्हणाले पाईप घातलेले आहेत समुद्रात खाली. म्हणून 145 किलोमीटर पाईप
समुद्राखालनं घालून तुम्ही तेल आणि गॅस घेऊन जात आहे. आणि मुंबई महापालिका देशातली जी सर्वात श्रीमंत महापालिका आहे ती म्हणते की आमच्याकडे पैसे नाही. मी इंडियन ऑइल कंपनीला सांगितलं की जाऊ द्यावं महापालिकेचं, तुम्ही करू शकता ना. ते म्हणाले मी करू शकतो. आणि त्यामुळं या 2 गावांना स्वातंत्र्याच्या नंतर 70 वर्षांनी त्यांना पाणी मिळालं. आणि भावना कशा असतात मी तुम्हाला सांगतो. त्या कार्यक्रमाला मी मच्छीमार समाजाचे एक प्रसिद्ध नेते त्यांना बोलवलं. भाई हां म्हणजे तुम्ही माझं भाषण ऐकताय चांगलं. भाई बंदरकर तर ते आजारी होते, पण त्यांचा जन्म त्या गावातला होता आणि हॉस्पिटलमध्ये होते. मी म्हटलं भाई तुम्हाला काय होतं? नाही म्हणाले काही नाही, डॉक्टरने सांगितले की 15 दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्येच राहा, कुठे जाऊ नका, म्हणजे तुमचं सगळं काही व्यवस्थित होईल. मी म्हटलं पण तुम्हाला मी बोलवायला आलो. आणि त्यांना मी असं सांगितलं की बाबा असं आहे, म्हणून मी तुमच्या डॉक्टरांची परवानगी घेतो तुमच्यासाठी हवं तर. नाही म्हणजे आता तुम्ही येऊन मला सांगितलं म्हणजे मी येतोच. आणि मग ते कार्यक्रमाच्या ठिकाणी ॲम्ब्युलन्समधनं आले. ते म्हणाले मी 2 मिनटं किंवा 3 मिनटं बोलेन, जास्त नाही बोलणार. म्हटलं तुम्ही येणं हे गरजेचं आहे, कारण तुमच्या गावात राम नाईकने पाणी आणलेलं आहे, ते तुम्ही पाहिलं पाहिजे, त्याचा मला आनंद आहे. आणि ते 2-3 मिनटाच्या भाषणात काय बोलले? ते म्हणाले की रामानं माझ्या गावात गंगा आणली आहे, मी आता मरायला मोकळाच. तर त्यामुळं अशा प्रकारच्या घटना घडत असतात आणि त्यातूनच आपण घडत असतो. म्हणजे घटना घडत असतात पण त्यातनं आपण घडत असतो. आणि अशा पद्धतीनं सगळ्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. अहो ग्रामपंचायतचा सदस्य असतो ना, तोसुद्धा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये त्या सगळ्यांना सांगून पटवून त्याच्या वॉर्डामधलं काही काम असेल तर ते करून घेतो. आणि जो खासदार असतो तो केवढ्या मोठ्या एरियाचा मुख्य असतो, पण त्याच्याकडे काहीच अधिकार नाही. मी लोकसभेमध्ये ठराव मांडला आणि तो ठराव मांडत असताना 100 खासदारांच्या सह्या गोळा केल्या. लोकांनाही माहिती होतं हे काय आहे ते. आणि मग त्याच्यावरती चर्चा झाली. मनमोहन सिंग त्यावेळेला फायनान्स मिनिस्टर होते. ते म्हणाले प्लॅनिंगमध्ये असं करता येत नाही. मी म्हणलं प्लॅनिंगमध्ये न करायला काय झालं? पाणी लोकांना द्यायचं आहे, सोय द्यायची आहे, जे ग्रामपंचायतवाला करू शकतो तो का नाही? आणि मग त्यातनंच 3-4 वर्ष चर्चा होऊन मग सगळ्या खासदारांना अशी छोटी छोटी कामं करायला प्रत्येक खासदाराला 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मी ज्यावेळेला त्या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला मी 2 कोटी केले. आणि आता सध्या 5 कोटी प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघात काम करायला त्यांना मिळत असतं. आणि हे मी विरोधी पक्षात असताना केलं हो. म्हणजे त्यातलं माझा जो मुद्दा आहे की पार्लमेंट नीट चाललेली आहे, ह्यात डिबेट होत राहिलं पाहिजे. या प्रकारचं आणखीन एक उदाहरण सांगतो आणि मग मी एकदम शेवटाकडे जाईन. देशामध्ये आणि पार्लमेंटमध्ये जे पार्लमेंटचे काम असतं त्यात जसं सरकार बिलं आणतं तसं एखाद्या सदस्याला सुद्धा बिल आणता येतं. आणि तसं ते बिल अधिकाऱ्यांनी मंजूर केलं तर मग लॉट्स काढतात आणि त्या लॉटमध्ये ज्याचं नाव निघेल त्याच्या बिलावरती चर्चा होते. आणि मग मंत्री काय जे उत्तर देतील ते उत्तर देतील. तर अशा प्रकारचा एका अतिमहत्त्वाच्या प्रश्नावरती
मी चर्चा दिली आणि इंग्रजीत त्याचं नाव सांगतो, मग मराठीत सांगतो किंवा मराठीतही लिहिलेलं असल्यामुळं मराठीतलं सांगतो, हरकत नाही. स्तनपान प्रोत्साहन विधेयक. फूड वेगळी जी बाजारात येत होती मिल्क फूड, त्याबद्दल सर्वसाधारण डॉक्टरांचं मत होतं की महिला आपल्या बाळाला जेवढं स्तनपान करायला पाहिजे तेवढं करत नाही आहे. आणि जगाचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO यांनीही ही चिंता व्यक्त केली होती. तर मी म्हणजे मी बिल सादर केलं ह्या प्रकारचं की स्तनपान प्रोत्साहक आणि त्याचबरोबर हे जे औषधं जाहिरातबाजी करून त्याच्यावरती शिक्का पाहिजे. जसं सिगरेटवरती एक शिक्का असतो, जे ओढतात त्यांना माहिती आहे सिगरेट ओढत आणि स्मोकिंग इज डेंजरस, असं सिगरेटवरती असतो. तसं ही जी सगळ्या औषधी कंपन्या विकत होते त्यांना प्रत्येक ह्याच्यावरती लिहायला लागत होतं, मदर्स माइल्क इज द बेस्ट मिल्क. आणि अशा प्रकारचा तो कायदा ती चर्चा झाली आणि चर्चेला उत्तर द्यायला आत्ता या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, काय नाव, अरे वा, त्यांचंही नाव सगळ्यांना पाठ आहे, त्या उत्तर द्यायला उभ्या राहिल्या. आणि त्यांनी सांगितलं की हे म्हणणं बरोबर आहे आणि सरकार ह्या विचारांच्याशी सहमत आहे. तर आश्वासन घेत असताना आपण अशा पद्धतीने आश्वासन हे तेवढं पूर्ण आश्वासन होत नाही. तर मी विचारलं की सहमत आहे, परंतु हेच असंच बिल आणणार का? तर त्या म्हणाल्या असंच बिल आम्ही आणू. आणि त्यामुळं त्यानंतर 6 महिन्यांनी ते जे बिल आहे ते मंजूर झालं. आणि महिलाही म्हणाल्या, राम नाईक तुम्हाला ही आयडिया कुठनं आली? म्हणजे मी हे एवढ्यासाठी सांगतोय की आपली काम करण्याची भावना ही कशी असावी. मी रेल्वेचा मंत्री होतो आणि मुंबईला आपल्यापैकी ज्यांनी लोकलची गर्दी किती असते ती पाहिली असेल. आणि मग गर्दीच्या डब्यात चढायची हिंमत पुरुषांनाही होत नाही आणि महिलांची तर त्याहून पंचायत, कारण महिलांच्यासाठी फक्त 1.5 डबा असायचा, अर्धा फर्स्ट क्लासचा आणि पूर्वीपेक्षा हजार महिला उपनगरातून काम करायला जात आहेत आणि आपण हे असंच ठेवलं. त्यामुळं महिलांच्यासाठी स्वतंत्र लोकल चालवली पाहिजे असा मी आदेश दिला. आज मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवरती 6 लोकल्स अशा चालतात, मध्य रेल्वेवरती 5 लोकल्स अशा चालतात की त्या फक्त महिलांच्यासाठीच आहेत. जगामध्ये कुठेही महिलांच्यासारखी अशा प्रकारची महिला स्पेशलची सोय नाही. आणि मी आता म्हटलो शेवटकडं, पण मी अजून उत्तर प्रदेशात गेलेलो नाही. उत्तर प्रदेशाची 2 उदाहरणं सांगतो आणि संपवतो. बरं, हे ठीक आहे ना का थांबवायचं? हां, मी उत्तर प्रदेशचा राज्यपाल झालो. सुरुवातीला कसं वातावरण होतं ते मी सांगितलं, पण मी माझ्या पद्धतीनं करत होतो सगळ्यांची खेळी मिळीनं. आणि त्यामुळं एक गोष्ट माझ्या हातात आली. हातात अशी आली की पूर्वी उत्तर प्रदेशाला काय म्हणत असत, युनियन प्रॉव्हिन्स.
असं म्हणत असत. आणि त्यामुळं असा प्रॉव्हिन्स हे नाव एकदम घटनेमध्ये उत्तर प्रदेश कसा आला प्रश्न निर्माण झाला. पण त्यापूर्वी मुंबईतल्या काही साहित्यिक मंडळांनी मला सांगितलं, रामभाऊ हे तुम्ही कराल तरच ते प्रश्न सुटेल, कारण देशातल्या 21 राज्यांना स्थापना दिवस आहे, पण उत्तर प्रदेश हे जगातलं त्याच्यापेक्षा फक्त 2च राज्य उत्तर प्रदेशापेक्षा मोठी आहेत, एक अमेरिका आणि एक चीन. पूर्वी इंडोनेशियाही होतं, पण आता इंडोनेशियाही खाली गेलेलं आहे. एवढा उत्तर प्रदेश आहे आणि त्याला स्थापना दिवस नाही. त्यामुळं मला त्यांनी मेमोरँडम दिला होता आणि तो मेमोरँडम दिला. मी अखिलेश यादवना मुख्यमंत्री म्हणून बोलावलं, म्हणून ह्यांनी मांडलेलं आहे, ते मला योग्य वाटते, करावं. ते मला मी आठवड्यात सांगतो. आठवड्यानंतर आले, म्हणले नाही मी करू शकणार, आणि खरं म्हणजे मी तुम्हाला कारण पण नाही सांगू शकणार, तुम्ही आग्रह करून कारण नका विचारू. म्हणलं बा नाही विचारू. मग ते बाजूला पडलं. योगी निवडून आले. योगीनं सांगितलं बाबा पेंडिंग कामं ही अगोदरच्या मंत्रिमंडळांची आहेत. तर हे झालं कसं? 26 जानेवारी 1950ला आपली घटना अंमलात आली, पण त्याच्यापूर्वी 2 दिवस 24 जानेवारीला केंद्राने वटहुकूम काढला की यापुढं युनायटेड प्रोव्हिन्सेस किंवा संयुक्त प्रांत, मराठीतलं नाव संयुक्त प्रांत असतं, संयुक्त प्रांत त्यांच्याऐवजी या प्रदेशाला उत्तर प्रदेश असं म्हणण्यात येईल. त्यामुळे घटना दुरुस्ती घटना अंमलात यायच्या अगोदरच झाली. आणि मी योगींना सांगितलं किंवा असा इतकी योग्य मागणी आहे. मी तिथे महाराष्ट्र दिन पण साजरा करतो सगळ्या मराठी लोकांना बोलवून, आणि त्यांना मी बोलावलं होतं. तर म्हणाले आप घोषित करो वो हा रे आप महाराष्ट्र दिन में. तर त्यांनी ते घोषित केलं की यापुढं उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस 24 जानेवारी हा उत्तर प्रदेशाचा स्थापना दिवस होईल आणि त्यावर सरकार पुढे काम करत राहील. एवढा लोकांना आनंद झाला. आणि नुसता आनंद नाही, तर मी त्यांच्यापेक्षा सिनियर आहे आणि ते मला, मी सिनियर असल्यामुळं, प्रेमामुळं, आदरामुळं काही म्हणा, मला खास हिंदी शब्द वापरून आप तो मेरे अभिभावक है असं मला म्हणत असत. तर मग ठरलं 1 मेच्या महाराष्ट्र दिवशी सगळ्या कार्यक्रम संपायच्या शेवटी त्यांच्या भाषणामध्ये ते 24 जानेवारी हा उत्तर प्रदेश स्थापना दिवस म्हणून घोषित करतील. उत्तर प्रदेशला स्थापना दिवस मिळाला. पण मी त्यांना असं म्हटलं होतं की याला काहीतरी आर्थिक जोडलं पाहिजे, नुसतं पुरे नाही. तर मग काय करायचं? आमच्या दोघा-तिघांचा विचार होऊन त्यातनं असं आलं की बाबा उत्तर प्रदेशची विशेषता काय आहे? उत्तर प्रदेशात 78 जिल्हे आहेत, पण प्रत्येक जिल्ह्याचं औद्योगिक, कृषी या सगळ्या काही ना काही वैशिष्ट्य आहे. तिथं प्रतापगड म्हणून एक जिल्हा आहे, तिथे तर फक्त आवळेच पिकतात, पण ते आवळे परदेशी बर्फी होऊन जातात. मग कुठे गालीच्या बनतात, कुठं साड्या बनतात, कुठं बर्तनं बनतात, काचेची बनतात, असं उत्तर प्रदेश कुलूप बनतं. आग्र्याला कुलूप, आग्र्याचं कुलूप जगात सगळं. तर असं काहीतरी त्याच्या पाठीमागं आर्थिक हे लावायचं
आणि मग ती योजना जी केली त्या योजनेचं नाव वन प्रॉडक्ट वन डिस्ट्रिक्ट, वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. त्यामुळं ODOP. आणि म्हणून ज्या दिवशी पहिला उत्तर प्रदेश स्थापना दिवस त्यावेळेला कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या विषयाबद्दल त्यांना प्राथमिकता दिली जाईल अशी घोषणा झाली. आता मी त्यांना गेल्या सगळी निवडणुकीचं हे चाललेलं आहे. मी त्यांना विचार काय त्या एक्सपोर्टची काय स्थिती आहे. काल इथे आले होते तर म्हणले आमचं 3.5 पट एक्सपोर्ट वाढलेलं आहे. म्हणजे एका ह्याच्यातून आपण पुढे कसं जाऊ शकतो हे सांगण्यासाठी मी हा भाग सांगितला. शेवटचं आणि ते म्हणजे मला कर्करोग झाला होता. मी 60 वर्षाचा असताना मला कर्करोग झाला होता. आणि कर्करोग म्हणजे आता आपल्याला वरचं आमंत्रण आलेलं आहे. आपण म्हणू नाही म्हणू लोक म्हणतात हे सर्वसाधारणपणे आपल्यालाही म्हणजे त्या काळात आता काहीतरी थोडंसं झालेलं आहे की बा महिलांचं ब्रेस्टचा कॅन्सर असला तर तो नक्की बरा होतो. अशा काही डेव्हलपमेंट्स पण 60 वर्षाचा मी ज्या वेळेला होतो त्यावेळेला डोक्यावरचे केस गळून जाणं वगैरे वगैरे सगळं होतं. मला भेटायला अटलजी 2-3दा आले होते, अडवाणी आले होते, नरसिंह राव आले होते. सगळे मोठी मोठी माणसं मला येऊन भेटून गेले. आणि मग मी ज्यावेळेला अटलजीने सांगितलं अटलजी अब मैं ठीक हो रहा हूँ, अगले 15 दिन के बाद मुझे काम के लिए वो हाँ कहेंगे ऐसा उन्होंने कहा. तर अटलजीने मला आश्वासन दिलं होतं आप फिर से काम करने के लिए जब निकलेंगे तो उस कार्यक्रम में मैं आऊँगा. अटलजींच्या PAला फोन केला तो PA तोही माझ्या अटलजींचा पे जवळजवळ 45 वर्ष त्यांच्याजवळ होता. मी त्यांना म्हणलं बुवा अटलजीने मान्य केलं आहे आणि थोडं नोट करून ठेवा आणि अटलजी आले की मला लावून द्या म्हणजे बाकीचा तपशील मी त्यांना सांगतो. म्हणून अटलजी नहीं आएंगे. आणि मैंने कहा आप अटलजी का काम करने के कब से लगे हैं, मी तुम्हाला सांगतो की मला हे करून द्या. अरे वो अच्छा ठीक है मैं लगा के दूंगा, अटल जी देखो क्या बोलते हैं. अटल जी ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांनी मला फोन लावून दिला. अटलजीने लावून दिला, सांगितलं मी असं बोललो आहे म्हणून. तो अटलजी ने मैंने क्या वो क्या हो गया है. नहीं आपने कहा था कि जब कार्यक्रम होगा तब आप आएंगे. तो हमने 25 सितंबर को पंडित दीनदयाल जी के जयंती पर यह कार्यक्रम तय किया है और उसमें आप आएंगे ऐसा आपने मुझे कहा था. और आपका सेक्रेटरी कहता है कि नहीं आएंगे. तो वो भी बराबर है, आप भी बराबर है. वो इसलिए बराबर है की वो पंडित दीनदयाल उपाध्यायचा जयंतीचा दिवस आहे आणि त्या दिवशी वर्षातनं दुसरं काहीही काम न करता त्यांच्या गावी जातो आणि स्वस्थपणाने तिथे जाऊन लोकांना भेटत असतो. आणि म्हणून अटलजी येऊ शकणार नाही ते त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. पण मला यातनं रस्ता काढलाच पाहिजे कारण तुला पण हे मी सांगितलेलं होतं. मग शेवटी अटलजीने आग्र्याहून दिल्लीला विमानाने आले. संध्याकाळी 6चा जो कार्यक्रम होता तो अगोदर त्यांनी सांगून 9 वाजताचा कार्यक्रम झाला. हे अटलजी. आणि त्यामुळं ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे कर्करोग आजही लोकांना असं वाटतं की बुवा आता आपले जायचे दिवस आले. पण आपण हिमतीनं जर त्याचाही प्रतिकार केला तर नवीन नवीन औषधं इतकी चांगली निघत आहेत. आता साधारणतः डोक्यावरचे केस जात नाहीत साधारणतः. एखाद्याचं काही वेगळं असलं तर गोष्ट. आणि मग अटलजींचं भाषण आणि
अटलजींचं भाषण किती चांगलं असतं हे आपल्या सर्वांनी केव्हा ना केव्हा कुठे ना कुठं ऐकलेलंच असेल. तर अटलजींची बोलण्याची पाळी आली आणि मग अटलजींनी सुरुवात केली, अब रामभाऊ अपने घर आ रहे हैं, काम शुरुआत करेंगे, आप सब और मैं भी उनको बधाई देने के लिए हम इकट्ठे हुए हैं. मुझे भी उसके जैसी एक पीड़ा, मैं अमेरिका में गया था उस समय पर हुई थी, लेकिन पीड़ा तो आई तो होती है, लेकिन उसके लिए इलाज करने का जो है, और रामभाऊ ने जिस बेहतर ढंग से उसका मुकाबला किया, इसके लिए उनका अभिनंदन है. इतना हे मी माझ्या शब्दात सांगितलं, पण अटलजींचं भाषण एकदम वरती गेलेलं होतं. आणि मग बोलताना रामभाऊ, आप ऊपर जाकर नीचे आए हैं, तो इसका मतलब है आपको भी और कुछ काम करना है, आपका काम बाकी है, इसलिए आप यहाँ आए हैं. और इस प्रकार की ममता, इस प्रकार का स्नेह ह्यातनंच माणूस घडतो. घडतो म्हणजे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एखादा शिल्पकार ज्याप्रमाणे मूर्ती घडवतो तसं नाही, माणूस अनुभवातनं घडत जात असतो. त्याला कोणी चांगला सल्ला दिला आणि वाईट सल्ला दिला तर त्याप्रमाणे होतं. ह्याबद्दल जसं अटलजींचं मी सांगितलं तसं अटलजी बोलताना म्हणाले होते, आपको बोनस मिल गया है. तर मी म्हटलं आपण पण उत्तर देऊ. म्हटलं अटल जी, आपने कहा है मुझे बोनस मिला है, तो मैं आपको मुंबई का एक कर्मचारी कहिए, कई जो कुछ कहना है, लेकिन कामगारों के साथ मेरा संबंध रहा है, तो ये जो बोनस है वो मैं केवल समाज के लिए ही उसका उपयोग करूँगा, और उसके लिए आपने जो आशीर्वाद दिए हैं वो मेरे लिए बहुत कुछ है. ऐसा ये जीवन और ऐसा उसका मराठीच्या ह्याच्यात बोलायचं तर अशी ही जडणघडण बंधू भगिनींनो, मी खरं म्हणजे लिहून आणलं होतं आणि फारसं त्यातलं न सोडता बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठे गेला आमचा पी? अरे तू पण खाली गेलास, कमाल आहे. आणि त्यामुळे आपण माझं भाषण ऐकलं याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. वाचन मंदिरानेही मला बोलावलं आणि त्यात उद्घाटन करण्याची संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. आणि आता खरं म्हणजे काल इस्कलंजीत काय चाललं होतं ते तुम्ही पाहिलं असेल. कदाचित तुम्ही तिथं कुठं ना कुठे एखादं गेलंही असाल. इकडे शरद पवार भाषण करतायत, इकडे योगी भाषण करतायत, काही लोक आपल्या घरात बसून बघत असतील, जे काय असेल ते. पण आता पुढचे दिवस जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. यावेळेला मी आपल्या सर्वांना हीच विनंती करेन की कृपा करून हे आपल्याला मिळालेला जो अधिकार आहे मतदानाचा, त्या मतदान अधिकाराचा आपण सर्वजण उपयोग करा आणि आपल्याला जो योग्य वाटेल अशा उमेदवाराला मत द्या. मत द्यायला गेलो नाही, हे सगळेच बेकार आहेत वगैरे वगैरे, फार झालं. परीक्षा तुमची पण आहे, मतदारांना काय वाटतंय ह्याची परीक्षा तुमची पण आहे, माझी पण आहे. पण मला संधी मिळाली म्हणून मी हे सांगितलं की आपण सर्वांनी मतदान करावं अशी मी आपल्याला विनंती करतो.
धन्यवाद, नमस्कार, जय भारत.